ना बीटरूट, ना कुठला कलर, ना व्हिनेगर, ना कुठले प्रिझर्वेटिव्हज, तरीसुद्धा परफेक्ट टोमॅटो केचप आपण बनवलेला आहे. तर बघा, लहानपासून सगळ्यांपर्यंत सगळ्यांनाच टोमॅटो केचप भरपूर आवडत असतं आणि आपण सर्रास हे टोमॅटो केचप विकत आणत असतो. मात्र हेच केचप घरी बनवणं किती सोपं आहे, ते शिवाय कुठलेही केमिकल न वापरता. तर चला आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे गावरान टोमॅटो घ्यायचे आहेत, जे आकाराने गोल असतात ते टोमॅटो, लाल कलरचे, आणि ते सुद्धा एकदम कडक कडक निवडून टोमॅटो घ्यायचे आहेत. नरम पडलेले टोमॅटो घ्यायचे नाहीत आणि जे ओव्हल शेपचे टोमॅटो येतात ते सुद्धा घ्यायचे नाहीत. हा जो गावठी टोमॅटो येतो याच्यामध्ये पल्प जास्त असतो आणि याच्यामध्ये आंबटपणासुद्धा जास्त असतो, त्याच्यामुळे हाच टोमॅटो आपल्याला घ्यायचा आहे. तर 1 किलो टोमॅटो घेतलेले आहेत आणि हे टोमॅटो मी धुवून घेतलेले आहेत. तर बघा, एकदम फुलासारखा या टोमॅटोंचा शेप असतो आणि बराच वेळेस यांच्या वरच्या साईडला हिरवा देठ असतो, तर तो काढून टाकायचा. टोमॅटोचा वरचा भाग तो सुद्धा काढून टाकायचा आणि टोमॅटोला आपल्याला कापून घ्यायचा आहे. तर बघा, झटपट टोमॅटो केचप करायचा आहे, त्याच्यामुळे मी इथे टोमॅटो कापून घेतलेले आहेत. तर जे मीडियम साईजचे टोमॅटो आहेत त्याचे मी बारीक बारीक 16 भाग केलेले आहेत आणि जो मोठा टोमॅटो आहे त्याचे आणखीन बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. तर याच्यामुळे काय होईल, आपला गॅससुद्धा वाचेल आणि केचपसुद्धा पटकन बनवून तयार होणार आहे. तर बघा, या पद्धतीने मी टोमॅटोला कापून घेतलेला आहे आणि जे मोठे टोमॅटो आहेत त्याला थोडंसं बारीक कापून घ्यायचं, म्हणजे इवन सगळे टोमॅटो आपले शिजून होतील. आणि याच टोमॅटोमुळे बघा आपल्या केचपला परफेक्ट टेस्ट येत असते, त्याच्यामुळे हाच टोमॅटो आपल्याला वापरायचा आहे. टोमॅटो कापताना आतमध्ये आपल्याला टोमॅटो चेक करून घ्यायचे आहेत. बराच वेळेस आतल्या साईडला टोमॅटो खराब असतो किंवा टोमॅटोला कीड लागलेली असते, तर ते टोमॅटो आपल्याला काढून टाकायचे आहेत. तर या पद्धतीने मी टोमॅटो कापून घेतले. तुम्ही ते बघत असाल, भरपूर असं पाणी या टोमॅटोमध्ये आहे आणि भरपूर असा पल्पसुद्धा याच्यामध्ये आहे. एकदम फ्रेश टोमॅटो आपल्याला वापरायचे आहेत. हा टोमॅटो खराब होता, तो मी काढून टाकला. आणि बघा, जर लाल टोमॅटो मिळाले नाही तर अशा वेळेस तुम्ही थोडंसं बीटरूट वापरू शकता. तर बघा, मी वरचा साईडचा सगळा भाग काढून घेतलेला आहे आणि 1 किलो टोमॅटो आपले कापून झालेले आहेत. आता एका जाड कढईमध्ये हे सगळे कापलेले टोमॅटो काढून घ्यायचे आहेत. तर इथे बघा, आपल्या टोमॅटोंमधून किती पाणी इथे निघालेलं आहे. भरपूर असं पल्प या टोमॅटोमध्ये असतं, त्याच्यामुळे हाच टोमॅटो आपल्याला केचपसाठी वापरायचा आहे. तर बघा, मी इथे जाड कढई वापरलेली आहे. जाड कढईमुळे टोमॅटो खाली लागण्याची शक्यता कमी असते. तरी ते आपल्याला टोमॅटो पटकन शिजण्यासाठी 1 चमचा जाडं मीठ टाकायचं आहे. जाडं मीठ नसेल तर तुम्ही आपलं नेहमीचं खाण्याचं 1.5 चमचा मीठ घालू शकता. आता याच्यामध्ये जे खडे मसाले आहेत, 4 मिऱ्या घेतलेल्या आहेत, 2 लवंगा आणि छोटासा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे. मसाले कमी वापरायचे, आपल्याला मसाल्यांचा फक्त टच द्यायचा आहे. खूप उग्र वास आपल्याला गरम मसाल्यांचा नको. आता एक छोटा कांदा, त्यातील पाव कांद्याचा तुकडा घेतलेला आहे. अर्धा इंचापेक्षा कमी अद्रकचा तुकडा सोलून घेतलेला आहे आणि फक्त एकच लसूणची पाकळी घेतलेली आहे. हे कच्चे मसाले आपल्याला जास्त वापरायचे नाही, कारण की आपल्याला टोमॅटोचा फ्लेवर हवा आहे. बाकीच्या मसाल्यांचा आपल्याला फक्त टच द्यायचा आहे. खूप उग्र वास त्यांचा येत असतो, त्याच्यामुळे गरम मसाले आणि कांदा लसूण हा कमीच वापरायचा. आता कढई मी इथे गॅसवरती ठेवलेली आहे. सगळं मिक्स केलं आणि इथे टोमॅटोने बघा मीठ टाकल्यामुळे भरपूर असं पाणी सोडलेलं आहे. आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आणि गॅस चालू करायचा आहे. जर लो फ्लेमवरती तुम्ही टोमॅटो शिजवणार असाल तर 20 मिनटं लागतील आणि मीडियम फ्लेमवरती शिजवणार असाल तर 10 मिनटामध्येच टोमॅटो शिजून होणार आहे. तर मी इथे मीडियम फ्लेमवरती टोमॅटोंना शिजवून घेतलं. 10 मिनटामध्ये टोमॅटो शिजवून झालेले आहेत. मध्ये मी एकदा या टोमॅटोंना मिक्स करून घेतलं होतं आणि बघा, टोमॅटोंची सगळी सालं इथे निघून गेलेली आहेत. एकदम मऊसूत आपला टोमॅटो झालेला आहे. जर कांदा लसूण खात नसाल तर कांदा आणि लसूण स्किप करायचा आहे. तर इथे बघत असाल, टोमॅटो पूर्ण इथे शिजलेला आहे. फक्त 10 मिनटामध्ये सगळे टोमॅटो शिजलेले आहेत. म्हणून टोमॅटो कापून वापरायचा, म्हणजे पटकन टोमॅटो शिजतो. आणि सुरुवातीला टोमॅटोमध्ये मिक्स करायचं, म्हणजे टोमॅटोमधील सगळं पाणी लवकर रिलीज होत असतं. आता इथे मी पुन्हा सगळं मिक्स करून घेतलं. गॅसची फ्लेम बंद केली. टोमॅटो खूप गरम आहेत, त्यांना थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि नंतर मिक्सरमध्ये हे टोमॅटो आपण दळणार आहोत. खूप गरम गरम जर दळलं तर अंगावरती शिंतोडे उडण्याची शक्यता असते, म्हणून थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि दळताना थोडंच टोमॅटोचं मिश्रण घ्यायचं आणि दळायचं. एकदमसुद्धा भांडं गच्च भरायचं नाही, नाहीतर गरमागरम टोमॅटोचे शिंतोडे अंगावरती उडण्याची शक्यता आहे.
तर बघा मी इथे एका बाउलमध्ये दळून सगळे टोमॅटो काढून घेतलेले आहेत. तुम्ही डायरेक्ट पातेल्यामध्ये सुद्धा काढून घेऊ शकता. इथे आता आपल्याला कुठेही पाण्याचा वापर करायचा नाही. आता केचप बनवण्यासाठी मी 2 लिटरचं पातेलं घेतलेलं आहे. पातेलं घेतल्यामुळे अंगावरती शिंतोडे कमी उडतात, म्हणून पातेलंच घ्यायचं किंवा खोलगट एखादं भांडं घ्यायचं. आता पातेल्यामध्ये मी सगळं केचप चाळणीने गाळून घेतलेलं आहे आणि इथे मी दळताना गरम मसाले काढून घेतले नव्हते. आपण कमी गरम मसाले वापरलेले आहेत, त्याच्यामुळे मी सगळे गरम मसाले या टोमॅटोमध्येच दळून घेतलेले आहेत. आता इथे आपल्याला सगळा टोमॅटो गाळून घ्यायचा. याच्यामुळे बघा टोमॅटोची सालं तर निघालीच, ज्या टोमॅटोच्या जाड बिया होत्या त्या सगळ्या बियासुद्धा इथे मोकळ्या झालेल्या आहेत. टोमॅटो गाळून झाल्यानंतर टोमॅटोचा जो एक्स्ट्राचा भाग आहे हा मी झाडांना टाकत असते. तुम्ही याचं काय करता किंवा याचं काय करायला हवं ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. तर बघा एकदम जेलीसारखं इथे आपलं टोमॅटो केचप तयार झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला कुठलाही कलर नाही घालायचा, तर मी इथे फक्त 1 चमचा काश्मीरी मिरची घातलेली आहे. काश्मीरी मिरचीमध्ये ऑलरेडी कलर मिक्स केलेला असतो. तर इथे टोमॅटो भरपूर असे आंबट आहेत, म्हणून मी 150 ग्रॅम साखर घेतलेली आहे. 1 किलो टोमॅटोसाठी मी 150 ग्रॅम साखर घेतलेली आहे आणि आपण कुठलाही कलर बीटरूट वापरला नाही, म्हणून मी इथे 30 ते 40 ग्रॅम गूळ घेतलेला आहे. तर टोटल 30 ग्रॅम हा गूळ आहे. केमिकल फ्री जो गूळ येतो तो मी इथे वापरलेला आहे. तुमच्याकडे सेंद्रिय गूळ असेल तर तो सुद्धा घालू शकता किंवा सगळा गूळ घालू शकता. मात्र गूळ जर जास्त घातला तर गुळाला सुद्धा आपला स्वतःचा एक वास असतो आणि तो वास आपल्या केचपला येण्याची शक्यता असते, म्हणून गूळ मी कमी घातलेला आहे. आता हे सगळं मी गॅसवरती ठेवलेलं आहे आणि मीडियम फ्लेमवरती 6 ते 7 मिनटं फक्त हे केचप आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे आपलं टोमॅटो केचप तयार झालेलं आहे. कंटिन्यू मिक्स करायचं. कंटिन्यू मिक्स केल्यामुळे अंगावरती शिंतोडेसुद्धा उडत नाहीत आणि केचप खालीसुद्धा लागत नाही. आता 4 मिनटामध्येच बघा हे टोमॅटो केचप रेडी होण्यास सुरुवात झालेली आहे. म्हणजे थोडं घट्ट होण्यास सुरुवात झालेली आहे. आता बराच वेळेस केचप तयार झालं हे आपल्याला समजत नाही, त्याच्यासाठी मी बऱ्याच इंडिकेशन्स इथे दाखवलेले आहेत. एकतर म्हणजे ज्यावेळेस हे केचप तयार होतं त्यावेळेस ते भरपूर असं घट्ट होतं. आपण ज्यावेळेस घट्ट वरण बनवतो त्यावेळेस वरण जसं आपल्या पळीला चिपकलेलं असतं त्याच पद्धतीने बघा टोमॅटोचा जेलीसारखा पार्ट आपल्या पळीला चिटकलेला असतो. जसं हे केचप घट्ट होईल तसं टोमॅटोचा जेलीसारखा भाग पळीला चिपकण्यास सुरुवात होते. तर टोटल 7 मिनिटामध्ये हे केचप तयार झालेलं आहे. आता मी गॅसची फ्लेम लो केली आणि बघा हे केचप आटून अर्धं झालेलं आहे. तुम्ही पातेल्यामध्ये बघत असाल भरपूर असं आपलं केचप इथे आटलेलं आहे आणि बघा केचपला टेक्स्चर किती सुंदर आलेला आहे आणि पळीमध्ये थिक असा भाग आपला शिल्लक राहत आहे. तर इथे बघा पळीच्या मागच्या साईडला बघायचं, ज्यावेळेस या पद्धतीने जेलीसारखा पार्ट पळीला चिपकलेला असतो त्यावेळेस आपलं इथे केचप तयार झालेला आहे. गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि पळीला इथे या पद्धतीने चेक करायचं, म्हणजे तुम्हाला समजेल की आपलं केचप तयार झालेलं आहे की नाही. तर आता बघा केचप गरम आहे. त्याच वेळेस तुम्हाला एका प्लेटमध्ये सुद्धा मी हे केचप काढून दाखवते आणि इथे पातेल्यामध्ये सुद्धा बघा केचप आपलं आटून अर्धं झालेलं आहे. जोपर्यंत केचप गरम आहे तोपर्यंत ते आपल्याला पातळ वाटतं, मात्र ज्यावेळेस ते थंड होईल ते आणखीन घट्ट होणार आहे. केचप तयार झालं हे ओळखण्याची आणखीन एक पद्धत म्हणजे बघा पळीमधील सगळं केचप इथे काढून घ्यायचं आणि शेवटचे जे ड्रॉप आहेत ते एकदम हळुवारपणे पडतात आणि अतिशय घट्ट असे ड्रॉप पडण्यास सुरुवात होते. आणि आपण जशी साखरेची चाचणी चेक करतो त्या पद्धतीने सुद्धा चेक करून बघू शकता. अर्धी तार तयार झाली म्हणजे आपलं केचप तयार झालेलं आहे. आणि पळीच्या मागच्या साईडला सुद्धा या पद्धतीने केचप चेक करू शकता. तरी ते परफेक्ट केचप तयार झालेलं आहे. आता याला आपल्याला फक्त थंड करून घ्यायचं आहे. तर मला 7 मिनटं लागले, एखाद्या वेळेस तुम्हाला 8 ते 9 मिनटं लागू शकतात. तर इथे टोमॅटो केचपला चटपटीत किंवा खट्टा मिठा टेस्ट आणण्यातील सगळ्यात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट्स ते म्हणजे चिली व्हिनेगर. तर मी इथे फक्त अर्धा चमचा चिली व्हिनेगर टाकलेला आहे. केचप गरम आहे त्याच वेळेस हे व्हिनेगर टाकायचं आहे आणि हे व्हिनेगर टाकण्याचं आणखीन एक महत्त्वाचं कारण म्हणजे थंड झाल्यानंतर किंवा फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर केचप एकदम घट्ट होतं, तर तसं होऊ नये म्हणून मी ते व्हिनेगर टाकलेलं आहे. याच्यामुळे फ्रीजमध्ये जरी आपण केचप ठेवलं तरीसुद्धा बघा ते लिक्विडी फॉर्ममध्ये राहणार आहे. तुम्हाला जर केचप 4-5 महिने, 6 महिने, वर्षभर टिकवायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये 2 चमचे व्हिनेगर टाकू शकता. मात्र फक्त 8-15 दिवसामध्येच हे केचप संपणार आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठलेही केमिकल टाकलेले नाही. तर बघा आता केचप गरम आहे त्यावेळेस या पद्धतीने डिशमध्ये टाकून बघायचं. गरम असल्यामुळे बघा ते पटकन खाली जात आहे. आणि आता आपण थंड झाल्यानंतर सुद्धा चेक करूयात. आता याला थंड करून घेऊयात. तर अर्धा तास मी हे केचप थंड करून घेतलं आणि आता अर्धा तासाने बघा
आता अर्धा तासाने एकदम जेलीसारखं आपले केचप तयार झालेलं आहे. आपण कुठेही कलर वापरलेला नाही किंवा कुठले केमिकल वापरलेले नाहीत. फक्त चिली व्हिनेगर आपण टोमॅटो केचपच्या ओरिजिनल टेस्टसाठी ते वापरलेलं आहे. परफेक्ट आपलं केचप तयार झालेलं आहे. आता बॉटलमध्ये किंवा एखाद्या काचेच्या बरणीमध्ये याला स्टोअर करून घ्यायचं. बघा आता मी या पद्धतीने फिरवून घेतलं तरीसुद्धा थंड झालेल्या केचपचा ड्रॉप खाली आला नाही. थंड झाल्यानंतर सुद्धा टोमॅटो केचपचा ड्रॉप एकदम पटकन खाली आला तर टोमॅटो केचपला आणखीन 2-3 मिनटं आटवून घ्यायचं आहे आणि थंड करून नंतरच काचेच्या बरणीमध्ये ठेवायचं आहे. तरी ते पळीला बघा एकदम जेलीसारखं एक टेक्स्चर तयार झालेलं आहे. म्हणजे परफेक्ट आपलं केचप तयार झालेलं आहे. तर बघा फक्त 1 किलो टोमॅटो आणि 150 ग्रॅम साखर आणि गूळ वापरून आपण एकदम हेल्दी असं केचप तयार केलेलं आहे. ज्या घरांमध्ये मुलं भरपूर असं केचप खात असतील त्यांनी नक्कीच घरी या पद्धतीने केचप ट्राय करून बघा. तरी ते मी फक्त 20 रुपयाचे 1 किलो टोमॅटो वापरलेले आहेत. बाकी साखर गूळ तर मी घरातलेच वापरलेलं आहे. बऱ्याच वेळेस आपण 1-1 किलोचे मोठे टोमॅटो केचपचे पॅकेट घेत असतो. तरी ते पळीला बघा एकदम घट्टसर असं आपलं केचप लटकलेलं आहे, चिपकलेलं आहे. म्हणजे परफेक्ट आपलं केचप तयार झालेलं आहे. आता टोमॅटो केचप ओळखण्याच्या किंवा तयार झाल्यानंतर ओळखण्याच्या भरपूर अशा टिप्स इथे सांगितलेल्या आहेत. आणि वाटीमध्ये सुद्धा बघा एकदम घट्ट आणि एकदम रेड कलरचं परफेक्ट केचप तयार झालेलं आहे. आता माझ्याजवळ छोटी बॉटल नव्हती, माझ्याजवळ तेलाची मोठी बॉटल होती. त्यातच मी हे केचप काढून घेतलेलं आहे. तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा की तुम्ही बनवलेलं केचप कसं झालं, त्याची टेस्ट कशी झाली, परफेक्ट केचप तयार झालं की नाही झालं. बराच वेळेस आपल्या मनामध्ये भीती असते, अरे परफेक्ट घरी बनवल्यानंतर होईल की नाही होईल. अशा वेळेस अर्धा किलो टोमॅटोचं केचप तुम्ही घरी बनवून बघा आणि नंतर मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा की तुम्ही घरी बनवलेलं केचप कसं झालं आहे ते. माझ्याजवळ ही 1 लिटरची बॉटल होती, त्याच्यामध्ये मी सगळं केचप भरून घेतलेलं आहे. तुम्ही काचेच्या बरणीमध्ये सुद्धा हे केचप स्टोअर करून ठेवू शकता. तरी ते सगळं केचप काढल्यानंतर पातेल्याला बघा एकदम घट्टसर केचप आपलं चिटकलेलं आहे. याच्यावरून सुद्धा तुम्हाला समजेल की आपलं केचप परफेक्ट तयार झालेलं आहे. तर नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.